श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत त्या ग्रहाबद्दल जो न्यायाचा देव आहे, कर्माचा दाता आहे, तो म्हणजे शनिदेव. 2025मध्ये शनिदेव काही राशींवर अत्यंत विशेष कृपा करणार आहेत आणि त्या लोकांचं नशीब जणू उलटणार आहे. दुःखाचं सोनं होणार, संकट संधीमध्ये बदलणार. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुम्हाला यातून स्वतःच्या जीवनाचं नक्कीच रहस्य समजणार आहे. शनिदेव कोण आणि त्यांची कृपा कशी मिळते? शनिदेव म्हणजे कर्मफलदाता. ते ना अन्याय करतात ना पक्षपात करतात. जे कर्म करतो त्याचं फळ ते शनिदेव देतात. 2025मध्ये त्यांची स्थिती कुंभ राशीपासून मीन राशीकडे संक्रमणाच्या उंबरठ्यावर असेल. ही वेळ नव्या सुरुवातीची असेल. त्यांनी गेल्या काही वर्षात खूप संघर्ष पाहिला आहे. त्यांच्यासाठी हा काळ पुनर्जन्मासारखा ठरणार आहे. शनिदेव म्हणतात, तू प्रयत्न कर, मी साथ देईन. या वर्षात त्यांनी मेहनती लोकांना वरदान देण्याचं ठरवलेलं आहे. कोणत्या राशींवर शनिदेवांची कृपा आहे? पहिली म्हणजे वृषभ रास. गेल्या 2 वर्षापासून अडथळे, मानसिक ताण, आर्थिक चढउतार आता थांबणार. 2025मध्ये नवी संधी, नवा व्यवसाय आणि नवं यश दिसणार. शनिदेवांची कृपा तुमच्या मेहनतीला फळ देणार. दुसरी रास म्हणजे कन्या रास. त्यांनी सातत्याने प्रयत्न केले पण फळ त्यांना मिळालं नाही. त्यांच्यासाठी हा काळ गोल्डन पिरियडसारखा ठरणार. नोकरी, प्रगती आणि परदेशी प्रवासाच्या शक्यता. शनिदेव स्वतः अडथळे दूर करतील. तिसरी रास म्हणजे धनु रास. शनीची साडेसती संपून आता कृपाकाल सुरू. संकट मागे राहतील, नवे मार्ग खुले होतील. धर्म, अध्यात्म आणि सेवाभाव यामुळे शनिदेवांची कृपा आणखीनच वाढेल. चौथी रास म्हणजे कुंभ रास. स्वतः शनीची रास. 2025मध्ये कर्माला योग्य न्याय मिळेल. ज्यांनी इतरांसाठी निस्वार्थपणे काम केलं आहे त्यांना अनपेक्षित यश तर मिळणारच, जसे की घर, जमीन, वाहन लाभ, नोकरी असे. पाचवी रास म्हणजे मीन रास. शनिदेव तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडत आहेत. जुनी स्वप्न साकार होतील आणि आध्यात्मिक मार्ग खुला होईल. लवकरच तुमचं नाव, मान सन्मान वाढेल. शनिदेवाची कृपा कशी टिकवावी? पहिलं म्हणजे शनिवारी उपवास किंवा काळ्या वस्त्राचं दान करावं. दुसरं, शनिवारी काळ्या तिळाचं तेल शनी मंदिरात अर्पण करा. तिसरं, प्रत्येक शनिवारी ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. चौथं, काळ्या कुत्र्याला अन्न द्या. कर्माचा दोष कमी होतो. पाचवं, सर्वात महत्त्वाचं, आपल्या कर्मामध्ये प्रामाणिक राहा, कारण शनिदेव भक्तीने नव्हे तर कर्माने प्रसन्न होतात. शनीचा काळ कठीण असतो पण त्याच काळात माणूस सर्वाधिक मजबूत बनतो. शनी म्हणजे शिक्षक, जो आपल्या चुका दाखवतो आणि योग्य मार्ग दाखवतो. 2025 संपत आलेला आहे. ज्यांना शनिदेवाची कृपा लाभणार आहे त्यांनी ही संधी सोन्यासारखी वापरावी. कधीही हार मानू नका, कारण शनिदेव फक्त त्यांच्याच पाठीशी असतात जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात. त्यांना ते कर्माचं फळ नक्कीच एक ना एक दिवस देतात. मैत्रिणींनो, शनिदेव आपल्या मागे केव्हाच साडेसती लावत नसतो. शनिदेव आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत, तर ते योग्य जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात. 2025 हे वर्ष त्या लोकांसाठी सुवर्ण संधी ठरेल ज्यांनी प्रामाणिकपणे जगण्याचा मार्ग निवडला आहे. शनिदेव म्हणतात, तू प्रयत्न कर, मी तुझं भाग्य लिहीन. जय शनिदेव. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला हाईप द्या. धन्यवाद. जय शनिदेव.